शांती. आज आहे 13/11/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमची खरी दिवाळी तर नवीन दुनियेमध्ये होईल. त्यामुळे या जुन्या दुनियेमधील खोटे उत्सव इत्यादी पाहण्याची तुम्हाला इच्छा होऊ शकत नाही. प्रश्न आहे, तुम्ही होली हंस आहात. तुमचे कोणते कर्तव्य आहे? उत्तर आहे, आपले मुख्य कर्तव्य आहे एका बाबांच्या आठवणीमध्ये राहणे आणि सर्वांचा बुद्धियोग एक बाबांसोबत जोडणे. आपण पवित्र बनतो आणि सर्वांना बनवितो. आपल्याला मनुष्यांना देवता बनविण्याच्या कार्यामध्ये सदैव तत्पर राहायचे आहे. सर्वांना दुःखामधून लिबरेट करून गाईड बनून मुक्ती जीवनमुक्तीचा रस्ता सांगायचा आहे. गीत आहे, तुम्हे पाके हमने जहां पा लिया है. ओम शांती. मुलांनी गाणे ऐकले. मुले म्हणतात, आम्ही स्वर्गाच्या राजाईचा वारसा घेत आहोत, ज्याला कधीच कोणी जाळू शकत नाही, कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तो वारसा आमच्याकडून कोणी जिंकून घेऊ शकत नाही. आत्म्याला बाबांकडून वारसा मिळतो आणि अशा बाबांना मात पिता सुद्धा म्हणतात. मात पित्याला ओळखणाराच या संस्थेमध्ये येऊ शकतो. बाबा देखील म्हणतात, मी मुलांच्या सन्मुख प्रत्यक्ष होऊन शिकवतो, राजयोग शिकवतो. मुले येऊन बेहदच्या बाबांना जिवंतपणी आपले बनवतात. धर्माची मुले अर्थात दत्तक मुले जिवंतपणीच घेतली जातात. तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. तुम्ही माझे का बनले आहात? तुम्ही म्हणता, बाबा, तुमच्याकडून स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आम्ही तुमचे बनलो आहोत. बरं बाळा, मग अशा बाबांना कधीही फारकती अर्थात सोड चिठ्ठी देऊ नकोस. नाहीतर परिणाम काय होईल? स्वर्गाच्या राजाईचा पूर्ण वारसा तू प्राप्त करू शकणार नाहीस. बाबा मम्मा महाराजा महाराणी बनतात ना, तर पुरुषार्थ करून इतका वारसा घ्यायचा आहे. परंतु मुले पुरुषार्थ करता करता मग सोड चिठ्ठी देतात. मग जाऊन विकारांमध्ये अडकतात किंवा मग नरकामध्ये पडतात. हेल नरकाला, हेवन स्वर्गाला म्हटले जाते. मुले म्हणतात, आम्ही सदैव स्वर्गाचा मालक बनण्यासाठी बाबांना आपले बनवतो, कारण आता आम्ही नरकामध्ये आहोत. हेविनली गॉडफादर जे स्वर्गाचे रचयिता आहेत, ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही. त्यांचे नावच आहे हेविनली गॉडफादर. हे सुद्धा तुम्ही आता जाणता. बाबा सांगत आहेत, मुलांनो, तुम्ही समजत आहात, खरोखर बाबांकडून वारसा घेण्यासाठी आम्ही बाबांकडे आलो आहोत 5000 वर्षांपूर्वीप्रमाणे. परंतु तरी देखील चालता चालता मायेची वादळे एकदम बर्बाद करून टाकतात. मग शिक्षण सोडून देतात, जणू काही मरून गेले. ईश्वराचे बनून मग जर हात सोडून दिला तर जसे काही नवीन दुनियेमधून मरून जुन्या दुनियेमध्ये निघून गेला. हेविनली गॉडफादरच नरकातील दुःखातून मुक्त करून मग गाईड बनून स्वीट सायलेन्स होम अर्थात शांतीधाममध्ये घेऊन जातात, जिथून आपण आत्मे आलो आहोत. मग स्वीट स्वर्गाची राजाई देतात. 2 गोष्टी देण्यासाठी बाबा येतात, गती आणि सद्गती. सतयुग आहे सुखधाम, कलयुग आहे दुःखधाम आणि जिथून आपण आत्मे येतो ते आहे शांतीधाम. हे बाबा आहेतच शांतीदाता, सुखदाता भविष्याकरिता. या अशांत देशामधून अगोदर शांती देशामध्ये जाणार,
त्यालाच स्वीट सायलेन्स होम म्हटले जाते. आपण राहतोच मुळी तिथे. ही आत्मा म्हणते की आमचे स्वीट होम ते आहे. तर आम्ही या समयी जे ज्ञान घेत आहोत त्यामुळे आम्हाला स्वर्गाची राजधानी मिळणार आहे. बाबांचे नावच आहे हेविनली गॉडफादर, लिबरेटर, गाईड, नॉलेजफुल, ब्लिसफुल, ज्ञानाचा सागर. दयाळूसुद्धा आहेत. सर्वांवर दया करतात. तत्वांवर देखील दया करतात. सर्वजण दुःखातून सुटतात. दुःख तर जनावरे इत्यादी सर्वांना होते ना. जर एखाद्याला मारलात तर दुःख तर होणारच ना. बाबा म्हणतात मनुष्य मात्रच काय परंतु सर्वांना दुःखातून मुक्त करतो, परंतु जनावरांना तर घेऊन जाणार नाहीत. ही मनुष्यांची गोष्ट आहे. असे बेहदचे बाबा एकच आहेत. बाकी तर सर्व दुर्गतीमध्ये घेऊन जातात. तुम्ही मुले जाणता एक बेहदचे बाबा स्वर्गाची अथवा मुक्तिधामची गिफ्ट देणारे आहेत. वारसा देतात ना. उच्च ते उच्च एक बाबाच आहेत. सर्व भक्त त्या ईश्वर पित्याची आठवण करतात. ख्रिश्चन देखील गॉडची आठवण करतात. हेविनली गॉडफादर आहेत. शिव तेच नॉलेजफुल, ब्लिसफुल आहेत. याचा अर्थ देखील तुम्ही मुले जाणता. तुमच्यामध्ये सुद्धा नंबरवार आहेत. काही जण तर अगदीच असे आहेत ज्यांना कितीही ज्ञानाचा शृंगार करा तरी देखील विकारामध्ये लोळतील, घाणेरडी दुनिया पाहतील. कित्येक मुले दीपमाळा पाहण्यासाठी जातात. वास्तविक आपली मुले ही खोटी दीपमाळा पाहू शकत नाहीत. परंतु ज्ञान नाही आहे त्यामुळे मन तिकडे जातेच. तुमची दिवाळी तर आहे सतयुगामध्ये, जेव्हा की तुम्ही पवित्र बनता. तुम्हा मुलांना हे समजावून सांगायचे आहे की बाबा येतातच स्वीट होम किंवा स्वीट हेविनमध्ये घेऊन जाण्यासाठी. जे चांगल्या रीतीने शिकतील, धारणा करतील तेच स्वर्गाच्या राजधानीमध्ये येतील. परंतु नशिबात देखील पाहिजे ना. श्रीमतावर चालला नाहीत तर श्रेष्ठ बनणार नाही. हे आहे श्री शिवभगवानु वाच. जोपर्यंत मनुष्यांना बाबांची ओळख मिळत नाही तोपर्यंत भक्ती करत राहतील. जेव्हा निश्चय पक्का होईल तेव्हा मग भक्ती आपणच सोडतील. तुम्ही आहात होलीनेस अर्थात पावन. गॉडफादरच्या डायरेक्शन अनुसार सर्वांना पवित्र बनवितात. ते अर्थात दुनियावाले तर फक्त हिंदूंना किंवा मुसलमानांना ख्रिश्चन बनवतील. तुम्ही तर आसुरी मनुष्यांना पवित्र बनविता. जेव्हा पवित्र बनता तेव्हाच स्वर्ग अथवा स्वीट होममध्ये जाऊ शकता. नन बट वन. तुम्ही एका बाबांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचीही आठवण करत नाही. एका बाबांकडूनच वारसा मिळणार आहे तर जरूर त्या एका बाबांचीच आठवण करणार. तुम्ही पवित्र बनून इतरांना देखील पवित्र बनविण्यासाठी मदत करता. त्या नन्स काही पवित्र बनवत नाहीत ना आप समान नन्स बनवत. फक्त हिंदूपासून ख्रिश्चन बनवतात. तुम्ही होली नन्स पवित्र सुद्धा बनविता आणि सर्व आत्म्यांचा बुद्धियोग एका गॉडफादर सोबत जोडून देता. गीतेमध्ये सुद्धा आहे ना, देहासहित देहाचे सर्व संबंध सोडून आपल्याला आत्मा समजून बाबांची आठवण करा. नंतर ज्ञानाला धारण केल्यानेच राजाई मिळेल. बाबांच्या आठवणीनेच एव्हर हेल्दी अर्थात सदा निरोगी बनाल आणि ज्ञानाने एव्हर वेल्दी अर्थात सदैव समृद्ध बनाल. बाबा तर आहेतच ज्ञानाचे सागर. साऱ्या वेद शास्त्रांचे सार सांगतात. ब्रह्माच्या हातामध्ये शास्त्र दाखवतात ना, तर हे ब्रह्मा आहेत. शिवबाबा यांच्याद्वारे सर्व वेद शास्त्रांचे सार समजावून सांगतात.
ते आहेत ज्ञानाचे सागर. यांच्याद्वारे अर्थात ब्रह्मा बाबांद्वारे तुम्हाला ज्ञान मिळत राहते. तुमच्याद्वारे मग इतरांना मिळत राहते. बरीच मुले म्हणतात, बाबा आम्ही हे रुहानी हॉस्पिटल उघडतो जिथे रोगी मनुष्य येऊन निरोगी बनतील आणि स्वर्गाचा वारसा घेतील, आपले जीवन सफल करतील, खूप सुख उपभोगतील. तर मग इतक्या सर्वांचे आशीर्वाद जरूर त्यांना मिळतील. बाबांनी त्या दिवशी देखील समजावून सांगितले होते की गीता, भागवत, वेद, उपनिषद इत्यादी सर्व जी काही भारताची शास्त्रे आहेत त्या शास्त्रांचे अध्ययन करणे, यज्ञ, तप, व्रत, नेम, तीर्थ इत्यादी करणे हे सर्व भक्ती मार्गाचे सामग्री रूपी ताक आहे. एकाच श्रीमद भगवत गीतेच्या भगवंतांकडून भारताला लोणी मिळते. श्रीमद भगवत गीतेचे देखील खंडन करण्यात आले आहे. जे ज्ञानसागर पतित पावन निराकार परमपिता परमात्म्याच्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव देऊन ताक बनवून टाकले आहे. एकच किती मोठी चूक केली आहे. आता तुम्हा मुलांना ज्ञानसागर डायरेक्ट ज्ञान देत आहेत. आता तुम्ही जाणता की हे सृष्टी चक्र कसे फिरते, या सृष्टीरूपी झाडाची वृद्धी कशी होते. तुम्ही ब्राह्मण आहात, शिखा अर्थात शेंडी. शिवबाबा आहेत ब्राह्मणांचे पिता. मग ब्राह्मणापासून देवता, मग क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनणार. ही झाली बाजोली. याला 84 जन्मांचे चक्र म्हटले जाते. वेद संमेलन करणाऱ्यांना देखील तुम्ही समजावून सांगू शकता. भक्ती आहे ताक, ज्ञान आहे लोणी, ज्याद्वारे मुक्ती, जीवनमुक्ती मिळते. आता जर तुम्हाला विस्ताराने ज्ञान समजून घ्यायचे असेल तर धीराने ऐका. ब्रह्मा कुमारी तुम्हाला समजावून सांगू शकतात. शास्त्रांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे. भीष्म पितामह, अश्वत्थामा इत्यादींना अखेरीस या मुलांनी ज्ञान दिले आहे. सरते शेवटी हे सर्वजण समजतील की हे लोक तर बरोबर सांगत आहेत. अखेरीस येतील जरूर. तुम्ही प्रदर्शनी करता, किती हजारोंनी मनुष्य येतात, परंतु सर्वजण थोडेच निश्चयबुद्धी बनतात. कोटींमध्ये काही जणच निघतात जे चांगल्या रीतीने समजून निश्चय करतात. अच्छा, गोड गोड सिकील द्या, लकी ज्ञान सिताऱ्यांप्रती मात पिता बापदादांची नंबरवार पुरुषार्थानुसार प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, पवित्र बनून आप समान पवित्र बनवायचे आहे. एका बाबांशिवाय कोणाचीही आठवण करायची नाही. दुसरा पॉइंट आहे, अनेक आत्म्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी रुहानी हॉस्पिटल उघडायचे आहे. सर्वांना गती सद्गतीचा मार्ग सांगायचा आहे. आजचे वरदान आहे, ब्रह्मा बाबांना फॉलो करून प्रथम श्रेणीमध्ये येणारे समान भव. ब्रह्मा बाबांना फॉलो करून प्रथम श्रेणीमध्ये येणारे समान भव. स्पष्टीकरण आहे, सर्व मुलांचे ब्रह्मा बाबांवर खूप प्रेम आहे. प्रेमाची निशाणी आहे समान बनणे. यामध्ये सदैव हेच लक्ष ठेवा की पहिला मी, ईर्ष्यावश पहिला मी नाही, ते नुकसान करते. परंतु फॉलो फादर करण्यामध्ये पहिला मी म्हटले आणि केले तर पहिल्या नंबरसोबत तुम्ही देखील पहिले होऊन जाल. जसे ब्रह्मा बाबा नंबर 1 बनले
तसे फॉलो करणाऱ्याने सुद्धा नंबर 1चे लक्ष ठेवावे. ओटे सो अव्वल अर्जुन. सर्वांना प्रथम येण्याचा चान्स आहे. प्रथम श्रेणी बेहदमध्ये आहे, मर्यादित नाही आहे. स्लोगन आहे, सफलता मूर्त बनायचे असेल तर स्वसेवा आणि इतरांची सेवा दोन्ही सोबतच करा. सफलता मूर्त बनायचे असेल तर स्वसेवा आणि इतरांची सेवा दोन्ही सोबतच करा. मातेश्वरीजींची महावाक्ये. शीर्षक आहे, हा ईश्वरीय सत्संग सर्वसामान्य सत्संग नाही आहे. आपला हा जो ईश्वरीय सत्संग आहे तो काही सर्वसामान्य सत्संग नाहीये. हे आहे ईश्वरीय स्कूल, कॉलेज. ज्या कॉलेजमध्ये आपल्याला रोज शिकायचे आहे, अभ्यास करायचा आहे. बाकीच्या ठिकाणी तर फक्त सत्संग करायचा, थोडा वेळ तिथे ऐकायचे आणि नंतर पुन्हा जसा आहे तसाच बनतो. कारण तिथे काही नियमित शिक्षण मिळत नाही, ज्यातून काही प्रारब्ध बनेल. त्यामुळे आपला सत्संग काही सर्वसामान्य सत्संग नाही आहे. आपले तर ईश्वरीय कॉलेज आहे, जिथे परमात्मा बसून आम्हाला शिकवत आहेत आणि आम्ही त्या अभ्यासाला पूर्णपणे धारण करून उच्च पद प्राप्त करतो. ज्याप्रमाणे शाळेमध्ये शिक्षक रोज शिकवून डिग्री देतात, तसेच इथे देखील स्वयं परमात्मा गुरु, पिता, टीचरच्या रूपामध्ये आम्हाला शिकवून सर्वोत्तम देवी देवता पद प्राप्त करवितात. त्यासाठी या शाळेमध्ये जॉईन होणे जरुरी आहे. इथे येणाऱ्याला हे ज्ञान समजणे आवश्यक आहे की इथे कोणते शिक्षण मिळते, हे शिक्षण घेतल्याने आपल्याला कोणती प्राप्ती होईल. आपण तर जाणले आहे की आम्हाला स्वयं परमात्मा येऊन डिग्री पास करवितात आणि मग एकाच जन्मामध्ये संपूर्ण कोर्स पूर्ण करायचा आहे. तर जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ज्ञानाच्या कोर्सला संपूर्ण रीतीने शिकतात ते फुल पास होतील. बाकी जे कोर्सच्या मधल्या काळात येतील ते तर एवढे ज्ञान घेऊ शकणार नाहीत. त्यांना काय माहीत असणार आधीच्या कोर्समध्ये काय झाले. त्यामुळे इथे रोज शिकायचे आहे हे ज्ञानाला जाणल्यानेच तुम्ही उन्नती कराल, म्हणून नियमित स्टडी करायची आहे. दुसरे शीर्षक आहे, परमात्म्याचा सच्चा बच्चा बनल्यानंतर कोणत्याही प्रकारचा संशय उत्पन्न होता कामा नये. स्पष्टीकरण आहे, जेव्हा परमात्मा स्वयं या सृष्टीवर अवतरले आहेत तर मग त्या परमात्म्याकडे आपल्याला पक्का हात द्यायचा आहे. परंतु पक्का सच्चा मुलगाच बाबांना हात देऊ शकतो. या बाबांचा हात कधीही सोडायचा नाही. जर सोडला तर मग अनाथ बनून कुठे जाणार. जेव्हा परमात्म्याचा हात पकडला आहे तर मग सूक्ष्ममध्ये सुद्धा हा संकल्प नसावा की मी सोडून देऊ किंवा संशय येता कामा नये. माहीत नाही आम्ही पार करू शकू किंवा नाही. अशी देखील काही मुले असतात जी पित्याला न ओळखल्यामुळे पित्याला देखील सामोरे जातात आणि असे देखील म्हणतात की आम्हाला कोणाचीही पर्वा नाही. जर असा विचार आला तर अशा नालायक मुलाचा सांभाळ तरी पिता कसे करतील. मग तर समजा की खाली पडला की पडला. कारण माया पाडून घालण्यासाठी खूप प्रयत्न करते. कारण परीक्षा तर अवश्य घेईल की योद्धा कितपत ताकदवान पैलवान आहे. आता हे सुद्धा जरुरी आहे. जितके जितके आम्ही परमात्म्यासोबत रुस्तम अर्थात शक्तिशाली बनत जाऊ तितकीच माया सुद्धा रुस्तम होऊन आम्हाला पाडवण्याचा प्रयत्न करणार. जोडी तर पूर्ण बनणार
जितके प्रभू बलवान आहेत तर माया सुद्धा तितकीच ताकद दाखवेल. परंतु आपल्याला तर पक्का निश्चय आहे, सरते शेवटी परमात्मा महाबलवान आहेत. अखेर विजय तर त्यांचाच आहे. श्वासोश्वास या विश्वासामध्ये स्थित राहायचे आहे की मायेला आपली ताकद दाखवायची आहे. ती प्रभू समोर आपली कमजोरी दाखवणार नाही. बस एकदा जरी कमजोर बनला तर खल्लास होईल. त्यामुळे भले मायेला आपले बळ दाखवू दे, परंतु आपल्याला मायापतीचा हात सोडायचा नाही आहे. तो हात पूर्ण पकडला तर समजा त्यांचाच विजय आहे. जेव्हा परमात्मा आमचा मालक आहे तर हात सोडण्याचा संकल्प येता कामा नये. परमात्मा म्हणतात, मुलांनो, जेव्हा मी स्वतः समर्थ आहे तर माझी सोबत असेल तर तुम्ही सुद्धा अवश्य समर्थ बनाल. समजले मुलांनो? अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.